नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते। पाहूया देश विदेशातील काही महत्त्वाच्या बातम्या। बांगलादेशात एप्रिल 2026 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याची घोषणा मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी केली आहे, तर लष्कराने यावर्षी डिसेंबर पर्यंत निवडणुका घेण्यास सांगितलं होतं। इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा चालवण्यासाठी दूरसंचार विभागाकडून मंजुरी मिळाली आहे। आता त्यांना फक्त इनस्पेस कडून मंजुरी मिळवायची शक्यता आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने त्यांच्या चलनविषयक धोरण समितीची एमपीएससी बैठक 4 ते 6 जूनच्या दरम्यान घेतली होती, तर या महत्त्वपूर्ण बैठकीत अनेक मोठे निर्णय झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याबद्दलची माहिती लवकरच आरबीआय कडून प्रसारित करण्यात येईल। जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत एका दिवसात सुमारे 3 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे। ट्रम्प यांच्या सोबतच्या वादामुळे टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलंय। निव्वळ संपत्तीत 3 लाख कोटींची घट गेल्या 4 वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे। भारताने आता केवळ मुद्देसूद अवलंबून न राहता आपली क्षमता दाखवली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर दहशतवादी अड्ड्यांवर भारताने कारवाई केली असं मत शशी थरूर यांनी मांडलंय। पवन के वर्मा यांच्या कॉलममध्ये म्हटलंय की लोकशाहीमध्ये जनतेला विश्वासात घेणं महत्त्वाचं असतं। 1962 मध्ये चीनने भारतावर युद्ध पुकारलं होतं, तेव्हा पंतप्रधान नेहरूंनी त्यांच्या विरोधकांनाही विश्वासात घेऊन निर्णय घेतले होते। स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग मदत साहित्य घेऊन गाझाच्या किनाऱ्यावर पोहोचलेत, तर याची शक्यता असतानाच ईदनिमित्त मुलांसाठी औषधं, अन्नधान्य आणि दूध घेऊन ती रवाना झाली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युरोपमधील काही नेत्यांना प्रोत्साहन देत आहेत। अमेरिका युरोपला संरक्षण देण्याची ऑफर देत आहेत, परंतु ट्रम्प रशियाशी करार करण्याच्या इच्छेत आहेत। अमेरिकेतील उच्च शिक्षणाविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे भारताला जगातील नामांकित विद्यापीठांसाठी संधी निर्माण होऊ शकते। त्यामुळे अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे। भारतीय शहरांमध्ये आणि गावांमध्ये अस्पष्ट पत्त्यांमुळे समस्या निर्माण झाली आहे। लॉजिस्टिक कंपन्यांच्या मते भारतात जवळजवळ 70 मीटर अंतरावर 30% पोस्टकोड चुकीचे लिहिले आहेत, ज्यामुळे जीडीपीवर 0.5% परिणाम होतोय। भारतीय फिरकी गोलंदाज पीयूष चावलाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा जाहीर केली आहे। त्याने 2007 मध्ये T20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता। IPL 2025च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर पंजाब किंग्सचे सहमालक प्रीती झिंटा हिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट दिली आहे। अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पुढच्या वर्षी परत येऊ असं त्या म्हणाल्या। जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आर्यना सबालेन्का पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे। तिने उपांत्य फेरीत इगा स्विएटेकला पराभूत केलाय आणि आता पुढील सामना गॉफशी होणार आहे। हुंडाई मोटार इंडिया लिमिटेडने भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये नवीन व्हॅर्ना SX प्लस व्हेरियंट लॉन्च केलाय, ज्याची किंमत 13,39,000 आहे। तर हे व्हेरियंट 20 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देतं, तर 65हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये त्यात आहेत। देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये पुढील 2 दिवसात तापमान 5 डिग्रीने वाढणार आहे। आणि या बातमीसह टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात।